Good morning, students. I would like to introduce myself. My name is Mr. Sanjay Kale, sir. I have my own academy. The name of my academy is Om Academy in Jalgaon. Dear students, today we are going to learn the tenses. मित्रांनो बघा, टेन्स जर का तुम्हाला आले तर एव्हरीथिंग इज पॉसिबल टू यू. एकदा का आपल्याला टेन्सचे फॉर्म्युले कळायला लागले तर ऑटोमॅटिकली आपण वाक्य बनवू शकतो. मित्रांनो, सामान्यातला सामान्य पोरगाही राहिला तरी तो टेन्सचे वाक्य जे आहे ते इझिली बनवू शकतो. बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक मोठा प्रश्न असतो की नाही मला वाक्य बनवता येत नाही. मित्रांनो, द हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड इज ही हू फाइंड हिज फेवरेट जॉब. जगातला सगळ्यात सुखी माणूस जो आहे की त्याला त्याच्या आवडीचं काम मिळालं. मग आपण सर्वप्रथम टेन्स मध्ये एक आवड निर्माण करणार आहोत. एकदा का तुम्हाला टेन्स जमायला लागले तर ऑटोमॅटिक तुम्ही वाक्य बनवू शकता. बघा मित्रांनो, एक सोपी पद्धत आहे. पहिलं जे पॅकेज आहे मित्रांनो ते सिंपलचं पॅकेज आहे. सेकंड जे पॅकेज आहे त्या पॅकेजचं नाव आहे कंटिन्यू. हे बघा, हे पहिलं सिंपलचं पॅकेज आहे. सेकंड पॅकेज आहे कंटिन्यू. थर्ड पॅकेज आहे परफेक्ट आणि फोर्थ पॅकेज आहे परफेक्ट कंटिन्यू. मित्रांनो, सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की सिंपल 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 म्हणजे प्रेझेंट पास्ट फ्युचर हे तिघ सिंपल काळ आहेत. नंतर प्रेझेंट पास्ट फ्युचर हे कोणते कंटिन्यू आहे. म्हणजे हा सिंपल टेन्स, हे वर्तमान भूत भविष्य काळ हे तिघ कंटिन्यू टेन्स. त्याच्यानंतर हे तिघ वर्तमान भूत भविष्य हे तिघ कोणते टेन्स आहे परफेक्ट टेन्स आहे. आणि शेवटचं जे पॅकेज आहे हे पॅकेज मित्रांनो परफेक्ट कंटिन्यूचं. म्हणजे या ठिकाणी बघा, वर्तमान भूत भविष्य हे तिघ काळ परफेक्ट कंटिन्यूचे आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपण टेन्स शिकत आहोत. बघा, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचरचे फॉर्म्युले आपण बघत आहोत. सब्जेक्ट 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 सेम आहेत. इथं ऑब्जेक्ट 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 सेम आहेत. इथं V1 V2 V1 म्हणजे बघा, हे लक्षात काय ठेवायचं, 1 to 1 1 to 1 दॅट इज. आणि फ्युचर म्हटलं तर आपल्याला माहितीच आहे की शाला आणि विद्येत, बरोबर. आता मित्रांनो, आपण वाक्य सुरू करण्याच्या आधी कशाला काय घ्यावं हे आपण बघणार आहोत. आता उदाहरणार्थ बघा, शाल आहे तर हा शाल नेमका कशाला लागतो आणि विल कशाला लागतो. टोटल करते किती मित्रांनो, 10. बघा, डू पप्पा हॅव इज अ मम्मी. या दोघी मम्मी पप्पांना जे मुलं झाली ते मुलं आहेत 6 मुलं, बरोबर. पहिला मुलगा आय, दुसरा वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही, दे म्हणजे ते किंवा त्या, आणि प्लुरल नेम म्हणजे अनेकवचनी नाम कोणतंही. मग हे सगळे सब्जेक्ट आहेत. काय आहेत, या मम्मी पप्पांचे जे मुलं आहेत हे सगळे सब्जेक्ट आहेत. डू पप्पा हॅव मम्मी, या दोघं मम्मी पप्पांना 6 मुलं झाली. डच पप्पा हॅज मम्मी, बघा दुसरे मम्मी पप्पा, डच प्लस हॅज म्हणजे पप्पा प्लस मम्मी. या मम्मी पप्पांना 4 मुलं झाली. ही पहिला, दुसरा शी, तिसरा इट आणि चौथा सिंगल नेम काही पण, पेन पेन्सिल, घोडा, बैल, फळा, मित्र वगैरे वगैरे. आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की हे 6 मुलं जर असतील तर त्यांना आपण हॅव घेणार. बघा इथं हॅव दिसतोय तुम्हाला. मग हॅव कुठे घ्यायचं आणि हॅज कुठे घ्यायचं, मग लगेच चेक करायचं की ही मम्मी कोणाची आहे. मग हॅव ही मम्मी या 6 मुलांची आहे आणि हॅज ही मम्मी या 4 मुलांची आहे. मग हे 4 मुलं आले तर तुम्ही हॅज घ्या आणि हे 6 मुलांपैकी कोणी पण आलं तर तुम्ही हॅव घ्या. ओके, दिस पॉइंट इज क्लिअर. नाव आता या ठिकाणी आपण बघत आहोत मित्रांनो की शाल कोणाला घ्यावा आणि विल कोणाला घ्यावा. तुम्हाला माहिती आहे, आय आणि वी हे 2 भाऊ आहेत. या 10 भावांमधले हे 2 भाऊ, आय आणि वी, हे 6 भाऊ आणि हे 4 भाऊ. टोटल 10 भाऊ आहेत. म्हणजेच थोडक्यात 10 कर्ते आहेत. किती कर्ते आहेत, 10 कर्ते आहेत. सब्जेक्ट किती आहे, 10. मित्रांनो, अशा पद्धतीने 10 सब्जेक्ट पैकी 2च भाऊ जे आहे त्यांना थंडी वाजते, आय आणि वी ला, आणि म्हणून आय आणि वी हे 2 भाऊ शाल घेतात. बाकीच्या 8 भावांना थंडी वाजत
नाही, आणि म्हणून हे 8 भाऊ विल घेतात. मग आपण वाक्य बनवू शकतो आय शाल गो, वी शाल गो, आय शाल इट ऍपल, वी शाल इट ऍपल. म्हणजे आय शाल, वी शाल. बरोबर. ऍक्च्युली या 2 कर्त्यांना आपण शाल घेतो. बाकी मग जे पण उरलेले आहे यू विल, दे विल, आणि पीएन म्हणजे प्लुरल नेम, मग अनेक वचनी नाम. बॉईज विल गो, बॉईज विल प्ले, गर्ल्स विल सिंग अ सॉन्ग, वगैरे वगैरे. बरोबर. त्याच्यानंतर हिल आपण विल, ही विल राईट अ होमवर्क, शी विल गो टू मार्केट, इट विल वर्क फास्ट, आणि सिंग्युलर नेम ओम, राहुल, गणेश, गोपाल. गोपाल विल प्ले क्रिकेट. म्हणजे बघा सगळ्यांना आपण विल लावला मित्रांनो. आता मला असं वाटतं की माझ्या विद्यार्थ्यांना मुद्दा क्लिअर झाला की आय आणि वीला थंडी वाजते म्हणून आय आणि वी शाल घेतात. बाकी 8 भावांना थंडी वाजत नाही आणि म्हणून ते विल घेतात. एवढी गोष्ट कन्सेप्ट मी क्लिअर लक्षात ठेवा मित्रांनो. आता बघा मित्रांनो, आपण प्रत्यक्ष या ठिकाणी फॉर्म्युले बघणार आहोत. बघा सिंपल प्रेझेंटचा सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट, सब्जेक्ट V2 ऑब्जेक्ट, आणि सिंपल फ्युचर सब्जेक्ट शाल विल आणि V1 ऑब्जेक्ट. बघा अत्यंत सोपे फॉर्म्युले आहेत. आता आपण या ठिकाणी एक तुम्हाला छोटस एक हे करतो मी, म्हणजे वर्क देतो V1, V2 आणि V3. बघा V1 काय राईट, V2 काय रोट, आणि V3 काय रिटर्न. बघा मित्रांनो, आपल्याला जर V1 ची गरज आहे तर आपण राईट घेणार. बघा V1 ची गरज आहे राईट, V2 काय घेणार रोट, आणि हा V3 जे आहे तो रिटर्न घेणार. बरोबर. आता फक्त तुम्ही या 3 क्रियापदांबद्दल लक्षात घ्या. आपण वाक्य बनवणार आहोत. आता हे 10 भाऊ म्हणजे 10 करते, तर आपण आय करता घेऊ सुरुवातीला आणि वाक्य बनवू. बघा आय V1 राईट, आय राईट होमवर्क. वाक्य कोणतं तयार झालं आपलं, आय राईट होमवर्क. बघा सब्जेक्ट घेतला आय, V1 घेतला राईट, आणि ऑब्जेक्ट घेतला होमवर्क. म्हणजे आपलं वाक्य तयार झालं मित्रांनो, आय राईट होमवर्क. बघा मी जस्ट तुम्हाला आय राईट होमवर्क. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो. बघा आय काय घेतला आपण, हा सब्जेक्ट, नंतर हा राईट काय घेतला, हा V1, आणि ऑब्जेक्ट काय घेतला होमवर्क. बघा आपला फॉर्म्युला तयार झाला, सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट. हा फॉर्म्युला बघा, सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट, आय राईट होमवर्क. मित्रांनो अशा पद्धतीने आपले हे वाक्य या ठिकाणी तयार झालं. आता आपण दुसरं सिंपल 5चं वाक्य बनवू. सगळीकडे सब्जेक्ट सेम आहे त्यामुळे सगळीकडे आय 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 आयच येणार. ठीक आहे. आणि सगळीकडे ऑब्जेक्ट सेम आहे म्हणजे सगळीकडे होमवर्क होमवर्क येणार. सेकंड वाक्य बनवतोय आपण. पहिलं वाक्य झालं आय राईट होमवर्क. सेकंड आय रोट. बघा हा रोट V2, आय रोट होमवर्क. आणि तिसरं वाक्य होईल मित्रांनो आय शाल, कारण आय आणि वी काय घेतात, शाल घेतात, आणि म्हणून त्या ठिकाणी आपण शाल घेतला. आय शाल राईट होमवर्क. बघा V1 आला पुन्हा राईट घेतला. नाउ आय एम व्हेरी हॅपी माय डिअर स्टुडंट्स की तुम्हाला या गोष्टी कळायला लागतायत. आता सेकंड वाक्य बघा तुम्ही स्वतः बनवू शकता. बरोबर. आय एम, आयला काय लागतो एम. आय एम, इज आणि आम लागत नाही एम ला, आयला फक्त एम लागतो. आय एम रायटिंग. बघा V1 ING म्हणजे काय, या राईटला तुम्ही ING लावला म्हणजे रायटिंग, म्हणून वाक्य तयार झालं आय एम रायटिंग होमवर्क. ओके मित्रांनो बघा सेकंड वाक्य आता कशा पद्धतीने तयार होते. आय वॉज रायटिंग होमवर्क. बरोबर. आता तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की वॉज हेल्पिंग वर्ब कोणाला घेतात, सिंग्युलर सब्जेक्टला घेतात, आणि वेअर ही हेल्पिंग वर्ब प्लुरल सब्जेक्टला घेतात. म्हणजे जो अनेक वचनी करताय त्याला वेअर घ्यावा, एक वचनी करताला वाज घ्यावा. म्हणून आय हा सिंगल एकटा आहे म्हणून आपण आय वॉज रायटिंग होमवर्क. फ्युचर कंटिन्यू बघा आता आय शाल बी रायटिंग होमवर्क. वरती जर आपण शाल घेतला तर इथं सगळीकडे आपले शाल बी, शाल हॅव,
शाल हॅव बीन म्हणजे शाल हेच क्रियापद येतील आणि म्हणून या ठिकाणी आय शाल बी रायटिंग होमवर्क. बघा कसं वाक्य तयार होते. सेकंड पॅकेज जे होतं आपलं कंटिन्यूचं ते आपलं या ठिकाणी परफेक्ट पूर्ण झालेलं आहे मित्रांनो. यानंतर आपण थर्ड पॅकेज कडे जात आहोत. पुन्हा बघा आय, आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हॅव ही मम्मी आहे, डू पप्पा आहे, यांचे 6 मुलं. मग आईची मम्मी कोण आहे? हॅव. म्हणून आपण आय हॅव रिटन होमवर्क. बघा आपण V3 रिटर्न तुम्हाला माहिती आहे. आता तुम्हाला माहिती झालेलं की राईट रोट रिटर्न ही 3 रूप तर आपल्याला माहिती आहे. मी या ठिकाणी 3 रूप लिहिले होते बघा. तर आय हॅव रिटन होमवर्क. यानंतर मित्रांनो आय हॅड रिटन होमवर्क. आय शॅल हॅव, वरती शाल घेतला, इथं शाल बी, इथं शाल हॅव, इथं शाल हॅव बीन. मग इथं आपण घेणार आय शॅल हॅव रिटन होमवर्क. गंमत अशी मित्रांनो की आम्हाला एक पॅकेज लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. पहिलं सिंपलचं पॅकेज, दुसरं कंटिन्यूचं पॅकेज. कंटिन्यूच्या पॅकेज मध्ये आम्हाला एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची की V1 ING घ्यावा लागतो. गोईंग, कमिंग, वॉकिंग, टॉकिंग, जोकिंग, सिंगिंग, प्लेइंग, वर्किंग. कंटिन्यू म्हणजे कृती कंटिन्यू चालू आहे म्हणून आपल्याला ING चे क्रियापद घ्यावे लागतात. परफेक्ट मध्ये आम्हाला V3 घ्यावा लागतो. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो विद्यार्थी मित्रांनो, अकॉर्डिंग टू मी V1 कोण आहे? तुम्ही. V2 कोण आहे? तुमचे पप्पा. आणि V3 कोण आहे? तुमचे आजोबा. मग मला सांगा परफेक्ट कोण आहे? तुमचे आजोबा परफेक्ट आहे. V1 तुम्ही आहात स्वतः, V2 तुमचे पप्पा आहे आणि V3 तुमचे आजोबा आहे. मग आजोबा हे सगळ्यात परफेक्ट आहे कारण त्यांनी खूप पावसाळे पाहिलेले आहेत. जगाचा त्यांना खूप मोठा अनुभव आहे. ते वयाने आणि सर्वच गोष्टीने मोठे आहेत. पॅकेज पण तिसरंच आहे आणि क्रियापदाचं रूप पण तिसरंच आहे. त्यामुळे तुम्हाला रिमाइंड करायला सोपं जाईल. मित्रांनो बघा आता पुन्हा आय, आता आपल्याला माहिती आहे की आईची मम्मी कोण आहे? हॅव. म्हणून आपण पुन्हा हॅव घेतला. आय हॅव रिटन होमवर्क. आय हॅड रिटन होमवर्क. आय शाल हॅव रिटन होमवर्क. तिसरं पॅकेज जे आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स. अत्यंत इझी म्हणजे सहज समजू शकतो. हॅज V3 प्रेझेंट परफेक्ट, हॅड V3 पास्ट परफेक्ट, शाल हॅव विल हॅव V3 फ्युचर परफेक्ट. सिंपल तुम्ही वाक्य बनवू शकतात. अशा पद्धतीने तिसरं पॅकेज आपलं या ठिकाणी संपलंय. आता मित्रांनो चौथं जे पॅकेज आहे त्या पॅकेज बद्दल तुम्हाला मी थोडी माहिती देतोय. बघा हे चौथं पॅकेज तिसरं आणि दुसरं या पॅकेजांचं मिळून तयार झालेलं आहे. बघा हा दुसऱ्या पॅकेज मधला कंटिन्यू, हा बघा दुसऱ्या पॅकेज मधला कंटिन्यू इथं आलेला आहे बरोबर. आणि तिसऱ्या पॅकेज मधला हा जो परफेक्ट आहे हा तिसऱ्या पॅकेज मधला परफेक्ट, हा बघा इथं परफेक्ट आलेला आहे. म्हणजे थोडक्यात हे चौथं पॅकेज जे आहे हे दुसरं आणि तिसरं या 2 पॅकेजांचं मिळून तयार झालेलं आहे. कंटिन्यूचं लक्षण मी तुम्हाला काय सांगितलं? V1 ING ऑब्जेक्ट. बघा इथं पण V1 ING ऑब्जेक्ट आलेला आहे. काय आलेला आहे? V1 ING ऑब्जेक्ट आलेला आहे. म्हणजे कंटिन्यू काळाचं लक्षण आहे V1 ING ऑब्जेक्ट. आणि परफेक्ट जर म्हणाल तर परफेक्टचे लक्षण बघा हॅव आणि हॅज आहे. तुम्हाला इथं पण हॅव आणि हॅज दिसतील. बघा हॅव आहे, इथं हॅज आहे. परफेक्टचं पास्ट परफेक्टचं सेकंडचं लक्षण हॅड आहे. इथं पण बघा हॅड आला. फ्युचर परफेक्ट मध्ये बघा इथं शाल हॅव विल हॅव आहे. तर इथं पण शाल हॅव आणि विल हॅव आलेला आहे. पण मला सांगा मित्रांनो या काळाने V1 ING कंटिन्यू मधून घेतला, हॅव आणि हॅज परफेक्ट मधून घेतला. मग याने स्वतःच टाकलं तरी काय? तर मित्रांनो याने स्वतःचा फक्त बीन टाकलेला आहे. म्हणजे तिसऱ्या पॅकेज मध्ये हॅवचा तुम्हाला करायचा आहे हॅव बीन, हॅजचा करायचा आहे हॅज बीन, हॅडचा करायचा आहे हॅड बीन, शाल हॅवचा शाल हॅव बीन, विल हॅवचा विल हॅव बीन. व्हेरी इझी. आणि तो V1 ING जसाच्या तसा खाली. बघा आपलं वाक्य कसं तयार होते? प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्स असे या 3 काळांचं शेवटचं पॅकेज आपण शिकत आहोत. बघा मित्रांनो आय हॅव बीन रायटिंग होमवर्क.
बरोबर. आय हॅड बीन रायटिंग होमवर्क. आणि शेवटचं आय शॅल हॅव बीन रायटिंग होमवर्क. बघा इथं शॅल हॅव बीन विल हॅव बीन येतं, त्यापैकी आपल्याला फक्त शॅल हॅव बीन घ्यायचं आहे, कारण वरती आपण शाल घेतला, सगळीकडे शालच घेणार, म्हणून आपलं वाक्य तयार झालं आय शॅल हॅव बीन रायटिंग होमवर्क. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ठळक बातम्या पुन्हा एकदा, कारण बघा पुन्हा आपल्याला हे रिमाइंड व्हायला पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला असं कोणतंही क्रियापद दिलं तर तुम्हाला बनवता आलं पाहिजे. बघा आता नॉन स्टॉप विदाउट स्टॉपिंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आय विला शाल, आय विला थंडी वाजते आणि म्हणून आय विल शाल घेतात, बरोबर. बाकी 8 भावांना थंडी वाजत नाही म्हणून ते विल घेतात. आय एम फक्त आयला लागतो, इज एकवचनी कर्त्याला लागतो आणि आर अनेकवचनी कर्त्यांना लागतो. वाज एकवचनी कर्त्यांना लागतो, वेर अनेकवचनी कर्त्यांना लागतो. शाल हा मुद्दा आपण शाल विल इथंच क्लिअर केलेला आहे. त्याच्यानंतर हाव इज मम्मी, हॅज इज ऑल्सो मम्मी. तर ह्या मम्मींचे मुलं बघा, हे हॅव मम्मी आहे, मग या मम्मीचे 6 मुलं. ऍक्च्युली डू पप्पा आहे, हॅव मम्मी आहे, पण इथं डू डचा काही संबंध नाही आहे सध्या, तर इथं हव्याचा संबंध आहे. तर आपण मम्मीवरून मुलांची ओळख करूया. तर या मम्मीचे 6 मुलं आहे, म्हणून आय हॅव, वी हॅव, यू हॅव, यू हॅव, दे हॅव, अशा पद्धतीने वाक्य तयार होतात. आणि हे जे हॅज आहे, हे हॅजची मुलं ही, शी, इट आणि सिंगल नेम. सिंगल नेम काही पण असेल, मग डॉग असेल, चेअर असेल, फॅन असेल, कोणतेही असेल बेटा, सिंगल नेम एकच, मग त्या सगळ्यांना आपण हॅज घेणार. ठीक आहे. आता नॉनस्टॉप आपण या ठिकाणी वाक्य बनवणार आहोत. काळजीपूर्वक लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. आय राईट होमवर्क. आय रोट, रोट का व्हिडिओ. हा बघा मित्रांनो, तेच वाक्य पुन्हा एकदा आपण कंप्लीट करूया. आता आपण नॉनस्टॉप वाक्य तयार करतोय. आय राईट होमवर्क. आय रोट होमवर्क. आय शाल राईट होमवर्क. पहिलं पॅकेज आपलं कंप्लीट झालं, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. आता सेकंड पॅकेज बघा मित्रांनो. आय एम रायटिंग होमवर्क. आय वाज रायटिंग होमवर्क. आय शॅल बी रायटिंग होमवर्क. सेकंड पॅकेज आपलं कंप्लीट झालंय. आता बघा थर्ड पॅकेज. आय हॅव रिटन होमवर्क. आय हॅड रिटन होमवर्क. आय शॅल हॅव रिटन होमवर्क. ओके. फोर्थ पॅकेज आणि शेवटचं पॅकेज मित्रांनो. आय हॅव बीन रायटिंग होमवर्क. आय हॅड बीन रायटिंग होमवर्क. आय शॅल हॅव बीन रायटिंग होमवर्क. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 12 काळ कशी इझी तयार होतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. अर्थात बघा, सिंपल प्रेझेंट मध्ये मूळ क्रियापदाला यस लावायचा का नाही लावायचा या संबंधीचा जो व्हिडिओ आहे मी ऑलरेडी तो तुम्हाला टाकलेला आहे. आता आपण पहिलं वाक्य घेतलं होतं आय राईट होमवर्क. हॅव डू या मम्मी पप्पांचा मुलगा आय घेतला होता. आता आपण डज आणि हॅज या मम्मी पप्पांचा मुलगा जो आहे ही घेऊ आणि याच्यावरून वाक्य तयार करू. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, हिचा पप्पा कोण आहे? डज आहे आणि मम्मी हॅज आहे. तर यांच्यामध्ये यस आहे आणि म्हणून ही राईट्स होमवर्क. आता त्याच्या प्रत्येक मम्मी पप्पांचा प्रत्येक मुलगा इथे आणारे आला की तुम्हाला यस किंवा यस लावा लागेल. कारण काय? ही राईट्स, कारण त्याच्या पप्पामध्ये यस आहे, मम्मीमध्ये पण यस आहे, म्हणून ही राईट्स, शी राईट्स, इट राईट्स, ओम राईट्स, म्हणजे क्रियापदाला तुम्हाला यस लावा लागणार. ठीक आहे. तर बघा आपण प्रत्यक्ष वाक्य बघूया. ही स्पीक्स, यस का लागला? कारण त्याचे पप्पा डज आहे आणि त्याची मम्मी हॅज आहे. हॅज आणि डज मध्ये यस आहे आणि म्हणून त्याच्या क्रियापदाला यस लागला. ज्याचे मम्मी पप्पा डज आणि हॅज त्याच्या क्रियापदाला यस. थोडक्यात शॉर्टकट लक्षात ठेवलं, ज्याचा पप्पा डज त्याच्या क्रियापदाला यस. एवढं क्लिअर लक्षात ठेवा. हे फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, अन्यत्र कोणत्याही काळात तो नियम चालत नाही. ठीक आहे बेटा. म्हणून ही राईट्स होमवर्क. नो 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 नो. ही स्पीक्स इंग्लिश. आपण आता दुसरं वाक्य घेतोय, तो इंग्रजी बोलतो. ही स्पीक्स इंग्लिश. सेकंड ही स्पोक. बघा V2 काय? स्पोक आहे म्हणून आपण स्पोक घेतला. मग ही स्पोक इंग्लिश. ही विल. बघा मी मगाशी काय सांगितलं होतं मित्रांनो तुम्हाला की आय आणि वी हे दोघं भावांना थंडी वाजते म्हणून ते शाल घेतात.
बाकी 8 भावांना थंडी वाजत नाही म्हणून ते विल घेतात. आता हा जो ही आहे, हा ही या ठिकाणी विल घेणार म्हणून आपण हिला विल लावणार. ही विल स्पीक इंग्लिश. बघा स्पीक, स्पोक, स्पीक, कारण V1 V2 V1 V1 V2 V1 स्पीक, स्पोक, स्पीक, पुन्हा V1 आला म्हणून ही विल स्पीक इंग्लिश. सेकंड पॅकेज मित्रांनो बघा, ही इज, कारण ही सिंगल आहे आणि सिंगल नाम असेल, एकवचनी नाम असेल तर त्याला इज घेतात. एम फक्त आयला घेतात आणि अनेकवचनी आर हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ही इज स्पीकिंग इंग्लिश. ही वॉज स्पीकिंग इंग्लिश. ही विल बी स्पीकिंग इंग्लिश. वरती विल घेतला तर खाली सर्व ठिकाणी तुम्हाला विल, विल बी, विल हॅव बीन हेच सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला घ्यावे लागतील. बरोबर. त्यानंतर आपण तिसऱ्या पॅकेज मध्ये जात आहोत विद्यार्थी मित्रांनो. ही, आता हिला, हिची मम्मी कोण आहे? हॅज, म्हणून बघा आपण हिला हॅज घेणार. ही हॅज, वित्री पाहिजे, हा वित्री स्पोकन म्हणून स्पोकन घेणार. ही हॅज स्पोकन इंग्लिश. ही हॅड स्पोकन इंग्लिश आणि ही विल हॅव स्पोकन इंग्लिश. बरोबर. यानंतर बघा चौथं पॅकेज आणि शेवटचं पॅकेज. ही हॅज बीन स्पीकिंग इंग्लिश. ही हॅड बीन स्पीकिंग इंग्लिश आणि ही विल हॅव बीन स्पीकिंग इंग्लिश. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण हे 12 वाक्य दुसऱ्या काळांचे आपण बघितले. अगदी एक अर्ध्या मिनिटामध्ये ठळक बातम्या पुन्हा एकदा विद्यार्थी मित्रांनो हेच वाक्य आपण परत नॉनस्टॉप कुठेही पॉज न घेता घेऊया. ही स्पीक्स इंग्लिश. ही स्पोक्स इंग्लिश. ही विल स्पीक इंग्लिश. सेकंड पॅकेज, ही इज स्पीकिंग इंग्लिश. ही वॉज स्पीकिंग इंग्लिश. ही विल बी स्पीकिंग इंग्लिश. ठीक आहे. यानंतर तिसरं पॅकेज, ही हॅज स्पोकन इंग्लिश. ही हॅड स्पोकन इंग्लिश. ही विल हॅव स्पोकन इंग्लिश. चौथं पॅकेज, ही हॅज बीन स्पीकिंग इंग्लिश. स्पीकिंग का? व्हीवर आयएनजी. ही हॅड बीन स्पीकिंग इंग्लिश आणि ही विल हॅव बीन स्पीकिंग इंग्लिश. डिअर स्टुडंट्स, नाउ वी हॅव कंप्लीटेड ऑल द टेन्सेस. 2 वाक्य आपण या ठिकाणी घेतले. आय राईट होमवर्क आणि ही स्पीक्स इंग्लिश. तर हे दोघं वाक्य आपण या ठिकाणी कंप्लीट केले. मित्रांनो, डू आणि डज, हॅव आणि हॅज यांचा उपयोग कशा पद्धतीने करावा हा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघून त्यामध्ये संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे. माय डिअर फ्रेंड, आय एम व्हेरी हॅपी दॅट यू नो ऑल द टेन्सेस अँड I assure that you will make the sentence very easily. थँक यू. आजच्या लेक्चरला विद्यार्थी मित्रांनो एवढंच.